एका बाजूला इतक्या मोठ्या युद्धात हे सैनिक सामील होण्यास जात आहेत, जिथे काहीही होऊ शकतं. काय भावना असतील त्यांच्या कुटुंबाच्या, त्या आईवडिलांच्या. आणि दुसऱ्या बाजूला परवाच अमेरिकेतील 80 लाख लोक रस्त्यावरती उतरली होती या लायक नसलेल्या माणसाच्या विरोधात. आज एक्झॅक्टली 1 महिना झाला आहे युद्ध सुरू होऊन. आत्तापर्यंत $36 बिलियन खर्च झाला आहे आणि प्रत्येक दिवशी 10,000 करोड रुपये खर्च होत आहेत. कित्येक वर्षानुवर्ष इन्व्हेस्ट करून तयार केलेली हत्यारं केवळ एका महिन्यात नष्ट झाली आहेत. अमेरिकेला वाटलं अफगाणिस्तान, व्हिएतनाम, इराक, क्युबा, वेनेझुएला यांच्यासारखं निपटा देंगे 2-4 दिन में, लेकिन ना रे बबुआ ना. लॉलीपॉप समजो क्या, खोल के खा लिया. इराण तर चक्क यांचा बाप निघाला. आणि आता अडचण अशी आहे, अमेरिका ना आता माघार घेऊ शकत, ना हार मानू शकत, ना इराणच्या अटी ज्या आहेत त्या मान्य करून निगोशिएशन करू शकत. कारण तसं केलं तर जगातील कित्येक देशांना इतके वर्ष त्यांनी जी भीती दाखवलेली आहे ती कायमची संपून जाईल. आणि त्याचबरोबर चायना, रशिया यांसारखे मोठे देश तर मजा बघत आहेत की कशी इराणसारख्या छोट्या देशाने अमेरिकेची आज ही हालत केली आहे. मग तर आमच्यासाठी तर अगदी सोपं आहे. एकंदरीत मंडळी, या सगळ्यातून असं दिसून येत आहे की ट्रम्पने घेतलेल्या चुकीच्या निर्णयातून अमेरिकेतील लोक आणि संपूर्ण जग खूप मोठ्या अडचणीमध्ये येत आहे. आणि कदाचित यापुढे हा वेडा माणूस आणखी काही मोठे डिसिजन घेऊ शकतो, जे की खरंच माणुसकीच्या, ह्युमॅनिटीच्या अगेन्स्ट असतील, विरोधात असतील. अशाही काही न्यूज येत आहेत की युनायटेड नेशनचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मोहम्मद सफा यांनी काही माहिती दिली आहे की USA न्यूक्लिअर अटॅक प्लॅन करत आहे इराणची राजधानी तेहरानवर, जिथे 1 करोड तुमच्या माझ्यासारखी नॉर्मल लोक राहतात. आणि ही माहिती सर्वांसमोर आणल्यानंतर त्या ऑफिसरने रिझाईन केलं. लिटरली कोणत्याही मार्गाने ट्रम्पला थांबवणं आता अत्यंत गरजेचं झालं आहे. खरंच बनवणाऱ्याने इतकं सुंदर जग बनवलं आहे, परंतु माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी सगळं काही विस्कटायला निघाला आहे.